11 मार्च 1689 याच दिवशी स्वराज्यावर काळाने झडप घातली। असंख्य यातना सहन करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने वडू तुळापूर इथं हालहाल करून मारलं। शंभूराजेंवर अतोनात अत्याचार घडले होते ते शब्दातही सांगावेसे वाटत नाही। संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आदेशावरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आलं होतं। संध्याकाळ होत आली होती, परंतु शंभूराजेंच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाची हिंमतही होत नव्हती। कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील तेच हाल होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता। संभाजी महाराजांचा अंत्यविधी करू नये अशी दहशत निर्माण केली गेली। पण मग संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार झाला का, आणि झाला असेल तर तो नक्की कोणी केला याबद्दल मात्र दोन दावे आहेत। गोविंद गोपाळ महार याच व्यक्तीने शंभूराजेंवर अंतिम संस्कार केले। जेव्हा शंभूराजेंच्या देहाचे तुकडे नदीच्या पाण्यावर वाहून जात होते तेव्हा गोविंद गोपाळ या महारवाड्यातील एका धाडसी व्यक्तीने आपली मुलगी जानाईला धुणे धुवायच्या बहाण्याखाली नदीत पाठवलं आणि ते तुकडे काढून घेतले। नंतर एका चर्मकार व्यक्तीला बोलून हे सगळे तुकडे शिवून घेतले आणि महारवाड्या शेजारी असलेल्या काटेरी निवडुंग आणि सावरीच्या घनदाट जंगलात त्यांना अग्नी दिला। जंगलात अग्नी देण्याचं कारण म्हणजे नदीच्या पलीकडे असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याला इथं काहीतरी जाळलं जातं हे कळू नये म्हणून। याच काळजीत देह अर्धवटच जाळला गेला आणि तात्काळ तो पूर्णही टाकला असं सांगितलं जातं। आणि याच ठिकाणी संभाजी महाराजांचं स्मारक उभं आहे। गोविंद गोपाळ महार हे त्या रायप्पा महार यांचे सख्खे मावसभाऊ होते, ज्या रायप्पा महार याने पेडगावच्या बहादूर किल्ल्यातून संभाजी महाराजांना सोडवण्याचा शेवटचा धाडसी प्रयत्न केला होता, ज्यात त्याला आपल्या प्राणांचं बलिदानही द्यावं लागलं होतं। तर हा सगळा दावा केलाय संशोधक अशोक नगरे यांनी। पण याबाबत मात्र एका वर्गाचं दुमत आहे। ते असं की वडू बुद्रुक या गावामध्ये सध्या शिवले आडनावाचे लोक राहतात। या शिवले यांच्यापैकी काही जणांकडे देशमुखी आहे। शिवले देशमुख यांचे आडनाव हे पूर्वी शिर्के होतं, पण संभाजी महाराजांच्या देहाचे वाहत जाणारे तुकडे गोळा करून ते शिवले देशमुख यांनी शिवून काढले म्हणून त्यांचं आडनाव शिवले असं पडलं। यांनी संभाजी राजांच्या देहाला अग्नी दिला म्हणून त्यांना महाराणी येसूबाई यांनी देशमुखीही प्रदान केली होती। हा दावा केलाय तो याच गावातील धर्मवीर संभाजी महाराज स्मृती मारक समितीचे अध्यक्ष असलेल्या सोमनाथ भंडारी यांनी। पण त्या काळी शिवण्याची कामं ही चर्मकार समाज करत होता। गावात चर्मकार असतानाही मराठा समाजानं देह शिवण्याचं काम केलं असेल का असा प्रश्नही उपस्थित होतो। आणखी एक गोष्ट म्हणजे 1939 साली ज्येष्ठ इतिहासतज्ञ वासी बेंद्रे यांनी बाभळीच्या जंगलाने वेढलेल्या निर्भीड अरण्यातून संभाजी महाराजांची समाधी शोधून काढली। ज्या शिवले देशमुखांना महाराणी येसूबाई यांनी संभाजी महाराजांच्या समाधीच्या देखभालीसाठी देशमुखी प्रदान केली होती, त्यांनी समाधीची निगा का राखली नाही? आज तिथे स्मारक उभे होईपर्यंत स्मारक समितीमध्ये कुठेही शिवले नाहीत असंही दिसतंय। आता येऊयात लेखक विश्वास पाटील यांच्या लिखाणावर। तर विश्वास पाटील यांनी त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेल्या संभाजी या कादंबरीमध्ये असं लिहिलंय की गोविंद महाराने लोकांना सोबत घेऊन रात्रीला महाराजांच्या प्रेताचे तुकडे गोळा केले आणि अग्नी दिला। त्यांच्या कादंबरीत काय लिहिलंय की औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यांवरील माणसं त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती। तेव्हा जनाबाई परटीन ही धुणं धुण्यासाठी नदी काठावर आली होती। कपडे धुत असताना तिला ते रक्तामासाचे तुकडे काठावर दिसले। कोणीतरी सांगितलं की आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इथं फेकलेत। ते रक्तामासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या। शंभूराजांना ठार मारल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरत होती। गावचे पाटील असणारे दामाजी पाटील यांचं असं म्हणणं होतं की गावच्या भोवताली औरंगजेबाचा 4-5 लाख फौजेचा तळ आहे। औरंगजेबानं फरमान काढलंय की रक्तामासाला कोणी शिवू नका, यामुळे पंचक्रोशीतली बाकीची सारी गावं गप्प आहेत। आपण जर अग्निसंस्कार केले तर आपल्या गावावर हल्ला होईल। थोडक्यात कोणाची हिंमत होत नव्हती, त्यामुळे गावकरी आपापल्या घराकडे परतून गेले। पण जना परटीन आणि गोविंद नावाच्या व्यक्तीने गावातल्या लोकांना आणि बायकांना गोळा केलं। मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला बोलवून आणलं। नदी किनारी आले। सगळ्यांनी मिळून कुडाचा चुला पेटवला। त्यांच्या फुटफुटत्या प्रकाशामध्ये नदीकाठी शोधाशोध सुरू झाली। आता शंभूराजांचे एक एक अवयव सापडू लागले होते। मिळतील ते तुकडे गोळा केले, लाकूड फाटा आणला, दहनाची सगळी तयारी केली। पण चिता रचायची कुणाच्या जागेत असा प्रश्न निर्माण झाला। बादशहाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर, अशी भीती मनात गावकऱ्यांच्या होती। गोविंद पुढे धावला। गाव शिवाराजवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला, ही आम्हा महारांची वतनी जमीन, इथं आमच्या जमिनीत द्या अग्नी शंभूराजांना। समजा उद्या बादशहाचं संकट आलंच तर कुठं बी निघून जाऊ। आणि गोविंदाच्या जागेत सरपण रचलं गेलं। गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली। अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला। पहाट होण्याआधीच राजांची चिता विझवली गेली। राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला। तांबडं फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली। हे वेगवेगळे दावे आहेत, पण यावरून आता चर्चा सुरू झाली ती कशामुळे, तर वडू बुद्रुकचे ॲडव्होकेट मंगेश देशमुख यांनी तक्रार दाखल केली की संभाजी या विश्वास पाटील यांच्या कादंबरीत कोणताही समकालीन ऐतिहासिक पुरावा न देता गोविंद महार नावाच्या व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्याचा उल्लेख केलाय, अशी तक्रार केली गेली। ज्यानंतर कोरेगाव भीमा आयोगानं विश्वास पाटील
पाटील यांना समन्स बजावलं। या सगळ्यावर विश्वास पाटील यांनी असं सांगितलं की मी जे लेख वाचले होते आणि काही ऐतिहासिक माहिती वाचली त्यानंतर हा निष्कर्ष काढला होता आणि तसा उल्लेख कादंबरीत केला होता। मात्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याच्या प्रत्यक्ष घटनेची कुठलीही नोंद उपलब्ध नाही। थोडक्यात हा वाद म्हणजे वडू बुद्रुक गावातील मराठा बांधवांचा हा विश्वास आहे की त्यांच्या पूर्वजांनी ज्यांचं आडनाव शिवले आणि देशमुख असं होतं त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवाचे भाग एकत्र करून पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले। मात्र महार समुदायाचा असा दावा आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवावर गोविंद गोपाळ मेघोजी यांनी अंत्यसंस्कार केले होते। याच वादावरून भीमा कोरेगावात 1 जानेवारीला हिंसाचार उफाळला होता। पण छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार झाले का आणि झाले तर ते कसे झाले आणि कोणी केले यावर आजही शिक्कामोर्तब झालेला नाहीये। पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।